श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की सत्य आणि असत्य यात असते अगदी थोडकेच असे अंतर. सत्य आणि असत्य यात असते अगदी थोडकेच असे अंतर. आपला दृष्टिकोन ठरवतो. आपला दृष्टिकोन ठरवतो की स्वीकारायचे की पश्चाताप करायचा नंतर, स्वीकारायचे की पश्चाताप करायचा नंतर. सर्व काही दृष्टिकोनावर अवलंबून असतं आणि त्या अनुषंगानं आपण दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपण नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सारं काही नकारात्मक दिसेल आणि आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सारं काही सकारात्मक दिसेल. खूप वेळा आपण समोरच्याला जाणून न घेता चुकीचं ठरवतो. खूप वेळा आपण इतरांबद्दल अंदाज बांधतो. खूप वेळा आपण ज्याचा आपल्याशी परिचय नाही, जो कधी आपल्याला बोलला नाही, बोलली नाही, त्या व्यक्तीबद्दलसुद्धा गॉसिप करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून करतो, कोणाच्या तरी ऐकण्यावरून करतो, कुठेतरी वाचून करतो. सर्वात आधी परिस्थितीचं आकलन करून घेतलं पाहिजे. सर्वात आधी त्या व्यक्तीला जाणलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीचं काय मत आहे, त्या प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे हे जेव्हा जाणून घेऊ तेव्हा निश्चितपणे कदाचित आपल्याला दुसरी बाजू दिसेल आणि आपलं मतसुद्धा परिवर्तन होईल, नाही का? कारण जीवनातला सर्वश्रेष्ठ असा अभिनय तो असतो जेव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये वादळं निर्माण झालेली असतात पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र गोड हसू असतं. तुम्ही खूप दुःखी असता, खूप कष्टी असता, पण तुमचा चेहरा मात्र तुम्ही जगातले सर्वात जास्त आनंदी आहात असं दाखवत असतो. आणि याचंच जीवन असं नाव आहे, नाही का? कारण दुःख आणि प्रॉब्लेम कोणाला नाही येतो. प्रॉब्लेम हे प्रत्येकाला आहेत. कोणाचे छोटे आहेत, कोणाचे मोठे आहेत, कोणी ते स्वतःहून वाढवून घेतलेले आहेत जे प्रॉब्लेमच ॲक्च्युली नाही आहेत, पण आपण त्याला प्रॉब्लेम समजलेलो आहे. त्यामुळं चला तर मग एक आनंदी जीवनाची सुरुवात करूया, एका सुखी समाधानी जीवनाची सुरुवात करूया. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेकडे वळूयात. पाऊल खुणा या शीर्षकाखाली सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय. पाऊल खुणा शीर्षकाखाली सर लिहित आहेत की जीवनात जेव्हा चालशील जर नसेल मी सभोवती, जीवनात जेव्हा चालशील जर नसेल मी सभोवती, पाऊल खुणा माझ्याच बघ असतील तव सोबती, पाऊल खुणा माझ्याच बघ असतील तव सोबती. नको करू विचार उद्याचा, नको करू विचार उद्याचा, धुंद आयुष्य जगून घेई, नको करू विचार उद्याचा, धुंद आयुष्य जगून घेई, नको उद्वेग ना लालसा. वाह! नको उद्वेग न लालसा, उद्याला जिद्दीने सामोरे जाई, उद्याला जिद्दीने सामोरे जाई, सामोरे जाई. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की पाऊल खुणा जेव्हा दोन व्यक्ती असतात, जेव्हा दोन मनं असतात, ते जोडीनं चालतात, सोबतीनं चालतात, हाती हात घेऊन चालतात आणि कळत नकळत हात सुटतो. मनं दुरावतात, माणसं दुरावतात, नाती दुरावतात आणि उरतात त्या पाऊल खुणा, उरतात त्या चांगल्या वाईट आठवणी. आणि जीवनामध्ये जेव्हा मी तुझ्यासोबत नसेल तेव्हा तू माझ्या पाऊल खुणा बघ, त्या कायम तुझ्या सोबतीला असतील. असं सुंदर असे आश्वासक भाव सरांच्या पहिल्या चार ओळीमध्ये होते. आणि दुसऱ्या चार ओळीमध्ये सरांनी जीवनाबद्दल लिहिताना म्हटलेलं आहे की तू उद्याचा विचार करू नको, धुंद आयुष्य जगून घे. आणि हे जगत असताना तू उद्वेग करू नको, तू लालसा करू नको. ज्या गोष्टी माणसामध्ये अगदी कुठून भरलेल्या असतात की उद्वेग आणि लालसा, जेव्हा आपण त्याला त्यागू, जेव्हा आपण इतरांवर ओरडणं सोडून देऊ, जेव्हा आपण आपल्या परिस्थितीचा दोष इतरांवर देणं बंद करू, तेव्हा मला असं वाटतं की आपण सुखी होऊ. आपल्यासारखा आनंदी या जगामध्ये कोणी नसेल. कारण आपण प्रत्येक क्षणाला सामोरं जायचं आहे. हे नियतीचे डाव असतात. एक प्रश्न सुटला म्हणताना नियती दुसरा प्रश्न समोर टाकते आणि ह्या प्रश्नांचा गुंता सोडवत आपल्याला पुढे वाटचाल करायची असते, जिद्दीने सामोरे जायचे असते.
त्याबद्दलच सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये सरांनी सुंदर सकारात्मक संदेश दिलेला आहे. आणि या सुंदर अशा संदेशात्मक रचनेनंतर पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये चंद्रकांत परब सरांनी भांडूप पश्चिम येथून लिहिलं आहे. चंद्रकांत परब सर लिहित आहेत भांडूप पश्चिम येथून. आजवरी ज्येष्ठांनी जपली धन्य गायनी कळा, आजवरी ज्येष्ठांनी जपली धन्य गायनी कळा, बहरली तयांची सुप्त प्रतिभा, बहरली तयांची सुप्त प्रतिभा, फुलला संगीत मळा. वाह. प्रेक्षांगणी ज्येष्ठांची झाली उदंड मांदियाळी, प्रेक्षांगणी ज्येष्ठांची झाली उदंड मांदियाळी, टाळ्यांच्या प्रतिसादे करीती रसिक रित्या ओंजळी, टाळ्यांच्या प्रतिसादे करती रसिक रित्या ओंजळी, रित्या ओंजळी. वाह. तर आजवर ज्येष्ठांनी गायनाची जी कला आहे ती जपलेली आहे, ती बहरलेली आहे. प्रत्येकाने आपल्या सुप्त प्रतिभेने संगीताचा मळा फुलवलेला आहे. आणि त्या संगीताच्या मळ्यामध्ये प्रेक्षक जेव्हा त्या संगीताचा आस्वाद घेत असतात तेव्हा त्या कर्णमधुर अशा संगीताने आपोआप टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होतो आणि एक दाद मिळते, वाहवा मिळते, आणि जी खूप गरजेची असते. या निमित्तानं आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो, आपण सर्वजण सोशल मीडिया वापरत आहात आणि सोशल मीडिया वापरत असताना आपण सोशल मीडियावर काही वाचत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आवडतात, ज्या भावतात. सर्वात आधी एखाद्याची आवडलेली आणि भावलेली गोष्ट जर आपल्याला आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करायची असेल तर ती नावासह करा. कारण ती लिहित असताना त्या व्यक्तीला खूप वेळ गेलेला असतो, त्रास झालेला असतो आणि त्याने खूप कष्टाने ते एडिटसुद्धा केलेलं असतं. म्हणून कोणाचीही रचना, कोणाचीही पोस्ट आपण एकतर जशीच्या तशी शेअर करा, किंवा जर ती डाउनलोड करून घेत असाल तर ती डाउनलोड त्या व्यक्तीच्या नावासह करून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याचं श्रेय त्याला जाईल. खूप वेळा चोऱ्यांचं प्रमाण सोशल मीडियावर वाढलं आहे. क्षणामध्ये पटकन मोठं होण्यासाठी, नाव कमवण्यासाठी, लोकांनी वाहवा मिळावी, लोकांची मिळावी, यासाठी खूप साऱ्या गोष्टी चोरल्या जातात. ते सगळं क्षणिक आहे. जर आपलं एक वॉल आहे सोशल मीडियावर आणि आपण भले त्या ठिकाणी इतरांच्या पोस्ट त्यांच्या नावासह पोस्ट करत असू, त्यालासुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळणार आहे आणि आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत याचंही आपल्याला समाधान मिळणार आहे. ते वेगळं आहे. आणि जसं की सरांनी लिहिलं आहे की टाळ्यांचा प्रतिसाद, जेव्हा आपल्याला कोणाचं भावतं तेव्हा त्याला दाद द्या, प्रतिसाद द्या, एक लाईक करा, कॉमेंट करा, ज्यामुळे त्या व्यक्तीचा उत्साह वाढेल, त्या व्यक्तीला ती गोष्ट करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल, नाही का. खूप अप्रतिम सुंदर गायनाची कला ती ज्येष्ठांनी जपलेली होती आणि त्या रसिक जे आहेत त्या कलेला उदंड असा भरभरून प्रतिसाद देत आहेत. या अनुषंगानेचे भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कीर्ती देसाई मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ कीर्ती देसाई मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे कसे कळणार तुला या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की मन माझे तर तुझ्यासाठीच झुरत आहे, जिंकतानाही मी तुझ्यासाठीच हारत आहे. वाह. मन माझे तर तुझ्यासाठीच झुरत आहे, जिंकतानाही मी तुझ्यासाठीच हारत आहे, तुझ्या आठवणींना आजही मी स्मरत आहे, तुझ्या आठवणींना आजही मी स्मरत आहे. कसे कळणार तुला तुझ्याशिवाय आयुष्य मी जगत नाही, कंठत आहे. कसे कळणार तुला तुझ्याशिवाय आयुष्य मी जगत नाही, कंठत आहे. एकदा तरी समोर, एकदा तरी समोर, अजून ही वाट तुझीच पाहत आहे, अजून ही वाट तुझीच पाहत आहे. वाह वाह वाह. कसे कळणार तुला. आणि खरं आहे की मनातले भाव, अव्यक्त भाव, अबोल भावना कशा कळणार तुला. माझं मन तुझ्यासाठी झुरत आहे, कसं कळणार तुला. मी जिंकते पण तुझ्यासाठी हरत आहे, मला जिंकता येतं पण तुझ्यासाठी हरत आहे, तुझ्या आठवणींना स्मरत आहे आणि जीवन तर चालू आहे, ते मी जगत आहे असं तुला वाटतंय, परंतु ते मी जगत नाही आहे, ते कंठत आहे, ते फक्त चालू आहे. त्यातला खरा आनंद हा तुझ्यासोबत जगण्याचा आहे, तुझ्या असण्याचा आहे, तुझ्यासोबत चालण्याचा आहे आणि जे तुला उमजत नाही. म्हणून तू काय कर तर तू एकदा सामोरी ये,
कारण मी तुझीच वाट पाहत आहे. तर विरहाचे भाव मांडणारी, निशब्द करणारी अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये नमाई या नावाने सर लिहितात. सुभाष नाईक सरांनी सिंधुदुर्ग ठाणे भाईंदर इथून लिहिले. नमाई या नावाने सुभाष नाईक सर लिहित आहेत सिंधुदुर्ग येथून, सध्या ठाणे भाईंदर येथून. सरांनी कळा कळ्यांच्या या शीर्षकाखाली अप्रतिम शब्दांकन असलेली रचना पाठवलेली आहे. सर लिहित आहेत की कोमेजल्या कळ्यांनी का अभेरुनी फुलावे. वाह. कोमेजल्या कळ्यांनी का अभेरुनी फुलावे, पानावरी विखुरले दव पांघरून घ्यावे. वाह. पानावरी विखुरले दव पांघरून घ्यावे, मकरंद शोषलेल्या भ्रमरास भास व्हावे. मकरंद शोषलेल्या भ्रमरास भास व्हावे, विनयात भंगलेल्या सुमनास काय ठावे. विनयात भंगलेल्या सुमनास काय ठावे. वाह वाह वाह. तर कळ्यांच्या ज्या कळा आहेत, कळ्यांचे जे भाव आहेत, कळ्यांचं जे अंतर्मन आहे ते उलगडण्याचा सरांनी या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये प्रयत्न केला आहे. सर लिहित आहेत की कोमेजलेल्या कळ्यांनी का वेरून फुलावं आणि पानावरचं विखुरलेलं दव पांघरून घ्यावं. कारण खूप वेळा विनयात भंगलेल्या सुमनाला काही माहीत नसतं, तर कळ्यांच्या कळा या विनयात भंगलेल्या सुमनास काय ठावे. अप्रतिम भावस्पर्शी कळ्यांच्या कळा सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चाडो यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळूयात. शोभा या शीर्षकाखाली मेहमुदा रसूल शेख मॅडम यांनी गुलपरी श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत शोभा या शीर्षकाखाली की माय मराठी तख्त राखण्या जन्मास शोभा आला. वाह. माय मराठी तख्त राखण्या जन्मास शोभा आला, जाती धर्माला सावरणारा छावा अजरामर झाला. जाती धर्माला सावरणारा छावा अजरामर झाला, नाही मानला धर्मतयांनी सोबती हिंदू मुसलमान. नाही मानला धर्मतयांनी सोबती हिंदू मुसलमान, राजा माझा होऊन गेला आहे मलाही अभिमान. राजा माझा होऊन गेला आहे मलाही अभिमान, आहे मलाही अभिमान. वाह वाह. तर मेहमुदा रसूल शेख मॅडम यांची गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून पाठवलेली राजा शिवछत्रपतींबद्दल प्रेमभाव व्यक्त करणारी, शूरवीर त्यांची कीर्ती शब्दबद्ध करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की माय मराठीचे तख्त राखण्यासाठी महाराज जे आहेत ते या पृथ्वी तलावर आले आणि त्यांनी सर्व धर्माला समानतेची वागणूक दिली. आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या राजाचा इतिहास, आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या शिवछत्रपतींची गाथा. कारण महाराज आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्या अबालवृद्धांच्या तोंडातून जय जयकार ऐकू येतो असा एकमेव राजा म्हणजे आपले शिवछत्रपती शिवाजी राजे, नाही का. खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये आपल्या राजांबद्दल मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये पी चंद्रा या नावाने सर लिहित आहेत. चंद्रशेखर परांजपे सरांनी दहिसर मुंबई येथून लिहिले. पी चंद्रा या नावाने चंद्रशेखर परांजपे सर लिहित आहेत दहिसर मुंबई येथून. अजून ही जाती ही अभिमान गर्व आहे या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की खरंच का मंडळी धर्मजागृती होते आहे, पण अजून ही जातीय अभिमान गर्व आहे. खरंच का मंडळी धर्मजागृती होते आहे, पण अजून ही जातीय अभिमान गर्व आहे. देशप्रेम देशाभिमान दुय्यमच आहे. देशप्रेम देशाभिमान दुय्यमच आहेत. धर्म देश देव बहुचर्चित तरी गृहीत धरून चालणार असेल तर मंदिर परिसरात अनास्था पसरवली आहे. शिक्षण घेतल्यानंतरही सुधार दिसत नाही. दुर्दैव दुर्भाग्यपूर्ण हेच आहेत. शिक्षण घेतल्यानंतरही सुधार दिसत नाहीत. दुर्दैव दुर्भाग्यपूर्ण हेच आहेत. मंदिरावर
भगव्यास स्थान आहे, पण मनात आचरणात विचारात जातीय रंग आहेत. मंदिरावर भगव्या स्थान आहे, पण मनात आचरणात विचारात जातीय रंग आहेत. जातीय रंग आहेत तर अजूनही जातीय अभिमान गर्व आहे. तर जात ही किती मोठी होत चालली आहे. जात जी आहे ती देशापेक्षा मोठी होत चालली आहे. रंगांमध्ये आपण वाटले जातोय, आपण माणसांमध्ये विभागले जातोय. हे एक दुःख, ही एक व्यथा सरांनी खूप अप्रतिम सुंदररित्या आपल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली आहे की आपण बोलतोय एक, वागतो वेगळं, आपल्या ओठात एक असतं, आपल्या पोटामध्ये एक असतं आणि आपण सर्वांनी एकोप्यानं राहिलं पाहिजे. आपण सर्वांनी जे आहे एक दिलानं राहिलं पाहिजे. आपण सर्वांनी जात पात धर्म याच्या पुढं जाऊन आपण देश सर्वप्रथम हे भाव मनामध्ये ठेवून आपल्या जीवनाचा प्रवास केला पाहिजे. याबद्दलचे सरांचे अतिशय अप्रतिम आणि सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेनंतर आपण आपल्या या शोचा प्रवास पुढंच असा चालू ठेवणार आहोत तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुम्ही RJ कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, जो शो उद्याच्या येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 6 वर्ष पूर्ण करेल. आनंदी रहा, आनंद लुटा.